जय हिंद. आज 28 सप्टेंबर थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार क्रांती कार्याला कोटी कोटी अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्याचं अमूल्य असं योगदान राहिलेलं आहे. 28 सप्टेंबर 1907ला पंजाबमध्ये भगतसिंगाचा जन्म झाला. घरात देशभक्तीचं आणि राष्ट्रप्रेमाचं वातावरण होतं. वयाच्या 5व्या वर्षी भगतसिंगाने आजोबाकडनं क्रांतीचे लढे घेतले. 1926ला नवजवान भारत ही संघटना त्यांनी सहकार्यांना घेऊन स्थापन केली. केवळ गोऱ्या इंग्रजाला या देशातून हाकलून लावणे एवढाच मर्यादित उद्देश भगतसिंगाचा नव्हता, तर इथली जनता बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाली पाहिजे या उदात्त भूमिकेतनं भगतसिंग लढत होते. भगतसिंग क्रांतिकारक होते, ते साहित्यिक होते, वक्ते होते, लेखक होते, पत्रकार होते. अनेक ग्रंथांची त्यांनी रचना केलेली आहे. तुरुंगात मला पुस्तकं वाचायला मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. भगतसिंग असं म्हणायचे की इथला सर्वसामान्य कामगार, शेतकरी, कष्टकरी, महिला, अस्पृश्य, मागास घटक हा समानतेच्या पातळीवरती आला पाहिजे. यासाठी त्यांचा हा समाजवादी व्यवस्था निर्माण करण्याचा लढा होता. तो तरुणांनी समजून घेणं गरजेचं आहे. ते मरणाला कधीच घाबरले नाही. 7 ऑक्टोबर 1920ला भगतसिंगांना फाशीचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयाने ते जराही विचलित झाले नाही. त्या दिवशी मित्रासोबत त्यांनी आनंदाने तुरुंगात भोजन घेतलं. त्यांच्या फाशीची तारीख होती 24 मार्च 1923, पण एक दिवस अगोदरच 23 मार्चला भगतसिंगांना फासावर लटकवण्यात आलं. त्यावेळेस भगतसिंगाचं वय केवळ 23 वर्ष 5 महिने होतं. ज्यावेळेस भगतसिंगांना फासाकडे नेण्यात आलं त्यावेळेस भगतसिंगाच्या ओठावर एक गीत होतं, मरकर भी न निकलेंगी ये वतन की उल्फत, मेरे मिट्टी से भी खुशबू आएगी ये वतन ये वतन. इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला आणि फाशीचा दोर स्वतः हाताने स्वतःच्या गळ्यात लटकवून घेतला. मरणावरही विजय मिळवणारे, मृत्युंजय असणारे भगतसिंग हे तरुणाचे आयकॉन झाले पाहिजे. भगतसिंगांना अभिवादन करत असताना आजच्या तरुणाला एकच विनम्रतेचं आव्हान करतो की भगतसिंगाचे ते समाजवादी समतेचे क्रांती विचार आपण समजून घेणं आणि ते पुढं नेणं हेच खऱ्या अर्थानं भगतसिंगांना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. पुनश्च एकदा हुतात्मा शहीद भगतसिंग यांच्या पावन स्मृतीला कोटी कोटी अभिवादन. जय हिंद, जय भारत, जय क्रांतिकारी.